अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे संध्याकाळची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, आपल्याला खूप संकटे आहेत, खूप समस्या आहेत, खूप कष्ट आहे, खूप त्रास होतोय. आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्ग भेटत नाही. आपण खूप स्वामी सेवा केली, आपली व्रत केले, आपण पारायण केले, तरीही आपलं काही समस्या, आपले काही कष्ट दूर होत नाही. अशा वेळेस आपल्याला असं वाटतं, की आपण खचून जातो, मग सेवा सोडतो. मग अजून आपल्याला जास्त दुःखाला समोर जावे लागतात. काय होतं, कितीही संकट असू द्या, कितीही दुःख असू द्या, आपल्याला स्वामी शरण जायचं आहे. एकदा स्वामीच्या शरण आपण गेलो, तर स्वामीवर सोडून द्यायचं आहे. असं नाही, की मी एवढं स्वामी सेवा केली. मी 3 महिने पारायण केले. मी 108 पारायण केले. मी 11 गुरुवार केले. मी 11 माळी रोजचं जप करत असते. माझे 3 महिने झाले, 6 महिने झाले, काही प्रश्न सुटतच नाही. मग आपण खचून जातो. मग स्वामी सेवा सोडून देतो आणि आपण सेवा करताना कुणाचं बघतोय, कुणाचे प्रश्न सुटलेले असतात, कुणाचं जीवनात चांगलं घडलेलं असतात. स्वामी सेवा करत-करत त्यांच्या जीवनामध्ये सगळे प्रश्न सुटून त्यांचं सगळं काही चांगलं होतं. मग आपल्याला आपले प्रश्न आपल्या प्रश्नामुळे आपल्याला त्रास होतं. आपल्या दुःखामुळे आपल्याला त्रास होतं. म्हणून आपण दुसऱ्याचं बघून आपण सेवा करतो. मग आपला प्रश्न नाही सुटले, की मग आपण खचून जातो. असं आपल्याला अजिबात करायचं नाही. स्वामी सेवा दुसऱ्याला बघून आपल्याला आवड निर्माण होती, हे मान्य आहे. पण दुसऱ्यांचं बघूनच आपण करायचं आहे, असं केलं तर आपण जास्त दिवस स्वामी सेवा करू शकत नाही. स्वामीला समर्पण जायचं आहे, स्वामी सेवा करायची असेल, तर आपल्याला भावनेनं करायचं आहे, भक्तीनं करायचं आहे, श्रद्धेनं करायचं आहे, समर्पण भावानं करायचं आहे. आपले प्रश्न सुटले तरी करायचं आहे. आपले एखादी वेळेस सेवा करून सुद्धा असं होतं, की आपले कधी-कधी लवकर प्रश्न सुटत नाही. आपण तरी आपल्याला सेवा करायचं आहे. स्वामींना अशा भावनेनं समर्पण जायचं आहे. हारले तरी मी हारले तरी तुमचीच आहे. जरी मी जिंकले तरी पण मी तुमचीच आहे. मला तुम्ही स्वीकार करून घ्या आणि तुमच्या चरणामध्ये मला स्थान द्या आणि माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या. ह्या भावनेनं आपण स्वामी सेवा करायला गेलो, तर आपले प्रश्न आपोआप सुटतात. आपण कुणाचं पाहून जर सेवा केली, तर ते मग दुसऱ्याला किती दिवस पाहणार? मग त्या पाहण्याचं आपल्याला असं वाटतं, की भाव नसतं, मनामध्ये श्रद्धा नसते. मग आपण कुठेतरी खचून जात असतो. म्हणून आपण आपल्या भावनेनं, श्रद्धेनं, समर्पण भावने स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. आता स्वामी सेवा करायचं म्हणजे काय? आपल्याला संध्याकाळी दररोज दिवा लागणीच्या वेळेस 6 ते 7 वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये दररोज तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र आहे. आपल्या सगळ्या दुःखातून तारणारा हा तारक मंत्र आहे. हा आपल्याला दररोज 11 वेळेस म्हणायचा आहे. मध्येच आपल्याला काही अडचण आली, पिरियड आले, सुतक आले, नाही म्हटलं तरी पण चालेल. पण आपल्याला नित्य संध्याकाळी दररोज 11 वेळेस तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. एक वेळेस म्हणायला फक्त 1च मिनिट लागतो. तर आपल्याला 11 वेळेस म्हणायला 10 ते 11 मिनिटच लागतात. एवढं ह्या छोटंसं मंत्र आहे, पण सामर्थ्य ह्या मंत्रामध्ये अधिक आहे. तुम्ही जे मागाल 1000 पटीने ते तुम्हाला भेटतील. आणि आपल्याला 11 माळी जप 11 माळी जप होत नसेल, तर 1 माळ तरी जप आपल्याला आवर्जून करायचा आहे. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्रामध्ये अद्भुत शक्ती आहे, ताकद आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्यायामधलं 3 अध्याय वाचायचे नियम आहे. पण आपल्याला वेळ नाही, आपण वाचू शकत नसाल, तर 1 अध्याय आपल्याला जरूर वाचायचा आहे. शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही 11 माळी जप, 11 वेळेस तारक मंत्र आणि 3 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृताचे. ही सेवा तुम्ही जीवनात ठेवा. जास्तीत जास्त ही सेवा करायला तुम्हाला
20 ते 25 मिनिटाचा वेळ जातो. दररोज जर 25 मिनिटं स्वामी समोर बसून तुपाचा दिवा अगरबत्ती लावून स्वामींना बोलून आपली इच्छा सांगून आपले दुःख सांगून आपण नित्य ही स्वामी सेवा संध्याकाळची स्वामी सेवा केली तर आपले प्रश्न आपोआप सुटतात. बघा असं म्हटलं जातं, देव कोपलं तर आपल्याला गुरु तारतात. जर गुरु कोपले तर देव सुद्धा तारत नाही. एवढे सामर्थ्य आहे आपल्या गुरुमध्ये. एवढं शक्ती आहे आपल्याला तारून नेण्यासाठी. म्हणून आपण आपल्या गुरुबळ मजबूत करण्यासाठी, गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. नित्य सेवा करायची आहे. नित्य सेवाला महत्त्व आहे. मग तुम्ही वर्ष करा, 2 वर्ष करा, तुमचं आखरी श्वासापर्यंत स्वामी सेवा करायला सोडायची नाही. असं नाही, 1 वर्ष केलं, 6 महिने केले, 2 वर्ष केले, आपले प्रश्न सुटत नाहीत. मग कधी-कधी आपल्याला प्रश्न एवढे सुटतात, सगळं काही आपलं प्रश्न सुटून जातात. स्वामींनी आपल्याला एवढं देऊन टाकतं, की आपण कल्पना सुद्धा केली नव्हती. मग आपण त्या मायेमुळे आपली स्वामी सेवा सुटून जाते. जीवन आपल्याला ह्या धर्तीवर आलेलो आहोत. तर मग आपण सेवा करायचं थोडे दिवस आहे का? थोडे दिवसच आहेत. आपण जगण्याचे थोडेच दिवस आहेत. आपण काहीतरी पुण्याचं गठोडं आपल्याला घेऊन जायचं आहे. आपण काहीतरी आपल्या सोबत गठोडं बांधून घ्यायचं आहे. ते पुण्याचं गठोडं म्हणजे आपल्या गुरूंची सेवा, आपल्या स्वामींची सेवा. हे सेवाचं बँक बॅलन्सचं गठोडं आपल्याला करायचं आहे. हेच आपल्या सोबत येणार आहे. तुम्ही कितीही धन कमवा, कितीही पैसा येऊ द्या, मग ते पैसा आपल्यासोबत कितीही असू द्या, येत नाही. आपण खालीच राहून जातो. हे म्हणून म्हणतात, ही माया आहे. ह्या मायेमुळे आपण आपलं लक्ष विसरून जातो. आपण ह्या मायेमुळे असं वाटतं, स्वामी माझ्यावर खूप कृपा झाली आणि मला सगळं काही दिलं. धन दिलं, गाडी दिलं, घर दिलं, बंगला दिलं, सोनं, नाणं, मुलं सगळ्यांचं चांगलं झालं. मग ह्या खुशीमध्ये, ह्या मायेमध्ये आपण आपली सेवा बाजूला राहून जाते. म्हणून आपला कितीही आपल्याला धन येऊ द्या, कितीही आपलं सोनं नाणं येऊ द्या किंवा आपल्याला दुःखाचं डोंगर येऊ द्या, आपली सेवा सोडायचं नाही. ह्या सेवामध्ये स्वामी तीच परीक्षा आपली घेतात. एवढं कधी-कधी देऊन बघतात, की तू एवढ्या सगळ्या मायेमुळे तू माझ्याशी शरण येतोस का? तुम्ही किंवा एवढं दुःख देतात, की ह्या दुःखामध्ये तू माझी आठवण करतोस का? ही स्वामींची परीक्षा असते. म्हणून आपण चांगले दिवस आले तरीही सेवा सोडायची नाही. वाईट दिवस आले तरीही सोडायची नाही. वाईट दिवस आले तर चांगले दिवस येणारच आहेत. म्हणून आपण स्वामी सेवा करतच राहायचं आहे. स्वामी सेवा करायला विसरायचं नाही. आपल्याला नित्य नामस्मरण, स्वामी नामस्मरण करायचं आहे. आपले दुःख आपोआप नाहीसे होतात. ही सेवा माहिती थोडीशी तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती जर आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट जरूर करा.